कोणाला आवडतं एवढं सारं? मला तर खूप सारं आवडतं बघा. करंजी, लाडू, बुंदीचा लाडू, बेसनाचा लाडू, अनारसे, फरसाण वगैरे एवढं सारं घरात आहे, पण खाऊ नाही शकत. हे बघा, का खाऊ शकत नाही की पाणी जरी पिलं तर वजन वाढतं, तेवढं खाल्लं तर मग माझं काही खरं नाही. मग सकाळी असं हलकं फुलकं शेपूची भाजी, काकडी, चपाती खाल्ली, काय करणार हो, माझं लगेच वजन वाढणार आहे ना. मग हेल्थची काळजी घ्यायची म्हणून मस्त मस्त असा नाश्ता केला मनात नसल्यासारखा. तेवढं सारं घरामध्ये खायला आहे ना, असं खायला लागते. पण काय दिवस आले आहे ना, खाऊन जिरवायचं असं नाही होत. तर चला जाऊन द्या, तिकडं खायचं प्यायचा विषय वेगळा. इकडं चला पोरींना आवरून दिलं शाळेमध्ये, एकीला कॉलेजला आवरलं, एकीला स्कूलला आवरलं, सगळ्यांना आवरून झालं. सगळे गेले ना मग घरातले कामं पटापटा पटापटा होतात. आणि मग मस्त अशी लगेच कपडे धुवायला घेतले. आबाळ आलेलं, म्हटलं चला कपडे हडकते. मग हडकले की जरा बरं वाटतं, नाही तर कुठं सुकू, घरामध्ये कपडे कपडे होतात. पहिलं कपडे धुवून टाकले, हे बघा गच्च गच्च पिळे कपडे धुवून टाकले. मग खाली आले, मग कालचे कपडेच्या घड्या घालायच्या होत्या त्या घातल्या. मनामध्ये एकच विचार असतो, काय करायचं काय नाही. तर टेन्शन आहे माझं. तर चेहरा बघा टेन्शनने कसा झाला आहे. तर माझ्या मोठ्या भावाच्या किडन्या खराब झाल्यात, फक्त 27 वर्षाचा आहे. तर काय सांगू तुम्हाला, मला खूप टेन्शन आहे. तो आजारी आहे, ते फोन आला की मग माझा चेहरा असा होतो टेन्शनमध्ये. कसं कसं काम केलं बघा. आज टी व्हीला गाणे पण नाही लावले. मूड खराब असला ना, मला टेन्शन असलं. डायलिसवर आहे माझा भाऊ. हे बघा इकडं मग दाढीला तडका दिला. मग आहो जेवायला येणार छोटा भाऊ पण आलाय माझा. मग तो कामासाठी आला इकडं गावावरून. मग तो कामासाठी त्याला जेवायला दिलं होतं सकाळी, म्हटलं दुपारचं पण आता करूया, टाईम झाला जेवायचा. मग वरण भात वगैरे केलं सकाळी बघा. पोरांना खूप सारं स्वयंपाक होतं माझ्या घरात, काय सांगू. 2 भाज्या, बटाटा, पोरांना टिफिनला, आणि आम्हाला शेपू बनवली होती. तर चला असा मस्त डाळीला तडका दिला. वरण भात म्हणजे खाल्लं ना थोडं दुपारचं हलकं फुलकं, बरं वाटतं. सकाळी चपाती भाजी खाल्लेली, मग असं वरण केलं. मग माझा छोटा भाऊ आला खाली, मग त्याला जेवायला दिलं बघा. कसा जेवते छोट्यासारखं, माझ्या पुढे एवढूसा होता, आता बघ किती मोठा झालाय. मग त्याला जेवाय वगैरे दिलं. मग मी माझी घेतली कामं आवरायला. भांडी घासायची होती खूप सारी, आहे बघा. बेसिंग वगैरे स्वच्छ केलं ना, तेव्हाच माझं मनात जीवात जीव येतो. मग